नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। मित्र, ये वीडियो बनवायचे कारण ये है, एक व्यक्तीच्या फसवणूक केल्याबद्दल। संदेश शिंदे म्हणून गोदरेजमध्ये तो कामाला होता। तो मग आयडेंटिटी कार्ड सगळा डुप्लिकेट बनवून लोकांकडे कोणाकडे 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख असा हिसाबाने त्यांनी भरपूर पैसा घेतलेली आहे। कम से कम 300-400 माणसाचा पैसा घेतलेले त्यांनी। आणि कोण निलेश रमेश सावंत म्हणून त्याचा झिजा आहे, तो निलेशला धरला, बाबा कोणतरी कस्टमर आम्हाला असले तर द्या, मी कामाला लावतो म्हणून हे दोघं झिजा साला मिळून भरपूर लोकांचे पैसा घेऊन पळालेला आहे। तो त्याच्या बायको आणि राहायला सध्या खोपोलीला होता तो। आता आम्ही खोपोलीमध्ये गेलो होतो त्याच्या घरबार बघायला, तर घरदार सोडून आम्ही सोसायटीवाल्याला विचारलं होतं, बाई तो कुठं राहतो? तो सगळं त्याच्या बायको पोराला घेऊन कुठंतरी फरार सध्यामध्ये आहे तो। आम्ही पण शोधण्याचा प्रयत्न करतो, तर असा माणसाला जो शिंदे त्यांच्या व्हॉट्सअप फोटो पण टाकणार मी आता ग्रुपमध्ये। आणि सध्या आम्ही पोलीस चौकीमध्ये गेलो होतो, तर पोलीस चौकी बोलतो, बाई तुम्ही कोर्टला जावा, पैशाचा विषय आहे, आम्ही काही तुमच्या सहायता नाही करू शकतो। भरपूर लोक असं आहे, बाई कोर्टचं नाव सांगितलं का घाबरतात आहे, त्याच्यामुळं आम्ही कोर्टमध्ये गेलं नाही। याची व्हिडिओ कंप्लेंट आमची समजून कृपया त्याला शोधायची कृपया करा। संदेश शिंदे त्याचे नाव आहे आणि सध्या तो फरार आहे। आम्ही फोन केला, फोन उचलतो, तो वारा टाळाटाळ करतो, आज देतो पैसा, उद्या देतो असं म्हणून 3 वर्ष झाली आता। आम्ही व्याजामधून घेऊन पैसा दिला होता त्याला। आणि कोणत्या तरी खोपोलीमध्ये कोणत्या गोदरेजच्या कंपनी आहे, तिकडं पोरा लोकांना घेऊन जायचं, 12 एक रजिस्टर होती त्याच्यामध्ये साईन करायचं आहे। असं त्यांनी 3 महिने केलं। मग बोललो तुमच्या सॅलरी देणार, काय चेक अटकलेली आहे इकडं तिकडं असं म्हणून तो टाळाटाळ करत बसलेला आहे। मग आम्ही गोदरेजमध्ये कोणतरी असं एकमेकाच्या विचारपूस केलं, बाबा असा व्यक्ती काम करतो का? तो बोलतो, बाई हा व्यक्ती नाही आहे। आणि याच्यामध्ये गोदरेजवाला पण कोणतरी साहेब आहे, मिली बघत आहे, नाहीतरी त्याला आयडेंटिटी कार्ड कसा बनते, त्याला सगळं माहिती कसा पडणार। कृपया मी विनंती करतो, हे लय मोठी साखळी आम्हाला वाटते, तर कृपया तुम्ही धरून आमचे पैसा, जो पोरा लोकांचे पैसा घेतलेले ते वसूल करून देण्यात यावी, एवढं करतो आणि विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।